आणखी एक महत्त्वाची बातमी खरात प्रकरणासंदर्भात रुपाली चाकणकरांनी एसआयटी चौकशीला जाण्यास नकार दिलाय। मी महिला आहे आणि मला प्रवासात वेळ जातोय असं कारण त्यांनी दिलंय आणि चौकशीला जाण्यास असमर्थता दर्शवलेली आहे आणि त्यांनी चौकशीला जाण्यास नकार दिलेला आहे आणि त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होतीये। यशपाल सोनकांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। यशपाल, एकीकडे अशा पद्धतीने त्यांनी असमर्थता दर्शवलेली आहे, मात्र दुसरीकडे आता याच मुद्द्यावरनं त्यांना सगळेच जण घेरण्याची अर्थातच विरोधक आणि त्याचबरोबरीने अंतर्गत विरोधक जे आहेत ते घेरण्याची शक्यता वाढलेली आहे। नक्कीच प्रज्ञा, एसआयटी कडून जे पहिलं समन्स आलं होतं त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी तातडीने त्या चौकशी समितीला सामोरं जाणं अपेक्षित होतं, परंतु त्या इतके दिवस झालं एसआयटी चौकशी सुरू आहे नाशिकच्या पोलीस अकॅडमी येथे, परंतु त्या तिथे गेलेल्या नाही। त्या समन्सला उत्तर देताना त्यांनी एक अजब मागणी केलेली आहे की मी महिला आहे आणि पुण्याहून नाशिकला जाण्यासाठीचा जो प्रवासाचा वेळ लागतोय त्यामुळे मी त्या ठिकाणी चौकशीला येणार नाही असं कारण त्यांनी दिलेलं आहे आणि असमर्थता दर्शवलेली आहे। परंतु एसआयटीला काही मुद्द्यांची चौकशी ही रुपाली चाकणकर यांच्याकडून हवी आहे, त्यासाठी ते त्यांना सातत्याने चौकशीला समोर येण्यासाठी आवाहन करत आहेत। लेखी समन्ससुद्धा दिलेला आहे। आपण रुपाली चाकणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या कुठल्याही कॉलला किंवा मेसेजला उत्तर देत नाही आहे। परंतु त्यांच्या जे निकटवर्ती आहे त्यांच्या माहितीनुसार ते नाशिकला गेलेत असं काल त्यांनी सांगण्यात आलं होतं, परंतु त्या अज्ञात स्थळी आहेत। त्या पुण्याला आहेत का मुंबईला किंवा नाशिकला या संदर्भात कुठलीही स्पष्टता खरं तर त्यांच्याकडून अधिकृत माहिती मिळत नाही आहे। परंतु हे विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार एसआयटीला त्या सामोरे जाणार नाही आहेत। नाशिकमध्ये त्यांना चौकशी करायची नाही आहे, त्यांना पुणे किंवा मुंबई अशा गोपनीय ठिकाणी त्यांना चौकशी करायची आहे। कारण त्यांनी जे दिलेलं आहे की मी महिला आहे आणि प्रवासासाठी वेळ जातो, हे खरं तर हास्यास्पद आहे। त्यांना एसआयटीकडून त्यांना काही प्रश्नांची उत्तरं त्यांना हवी आहेत। प्रामुख्याने कॅप्टन खरात यांच्याशी त्यांची कधी ओळख झाली, किती वर्षापासून त्या संपर्कात होत्या, खरातने जी काही अपसंपदा गोळा केलेली आहे स्थावर आणि जंगम त्याच्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या रुपाली चाकणकर संबंधित आहेत का, किंवा ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना खरातला जी काही मालमत्ता जमा करता आली किंवा ज्या काही भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत किंवा धरणाचं जे आरक्षित पाणी 40 किलोमीटर जलवाहिनी करून आणण्याचं एक उदाहरण आपण पाहतो, तर या पदावर असताना त्यांनी काही त्यांना बेनिफिट मिळवून दिला आहे का याचीसुद्धा चौकशी एसआयटीला करायची आहे। आजी माजी मंत्री, आमदार, खासदार आणि प्रशासकीय अधिकारी चाकणकरांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने खरात यांच्या संपर्कात आल्या होत्या का, किंवा सीए जो आहे ललित पोफळे ज्याच्याकडे खरातची पूर्ण आर्थिक कुंडली आहे त्या पोफळेच्या संपर्कात सातत्याने होत्या असंही म्हटलं जातं। आणि एकूणच चाकणकर आणि पोफळे यांच्यातील संवाद काय झाला, पुणे, मुंबई, नोएडा किंवा राज्यातील अनेक ठिकाणी ज्या जमिनी खरातने घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये चाकणकरांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का, अशा अनेक मुद्द्यांचे प्रश्न एसआयटीला हव्या आहेत। आणि पीडित महिलासुद्धा चाकणकरांमुळे प्रभावित झाल्या होत्या का, हा सुद्धा महत्त्वाचा तपास विशेष चौकशी समितीला करायचा आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी यशपाल। त्याकडे आपण बघतोय की मी महिला आहे आणि त्यामुळे प्रवास करणं हे अवघड जाईल असं म्हणत एसआयटी चौकशीला सामोरं जाण्यास त्यांनी असमर्थता दर्शवलेली आहे। मात्र एसआयटीला जी चौकशी करायची आहे त्यात चहूबाजूंनी त्यांच्यावरती प्रश्नाची सरबत्ती होणार इतकं नक्की आहे। आर्थिक व्यवहार असतील किंवा इतर बाबी असतील या सगळ्याचा तपास करायचा आहे। काही वेळापूर्वी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी दिलेली प्रतिक्रिया नेमकी काय पाहूयात। रुपाली चाकणकरांना एसआयटी कडनं समन्स गेले होते, पण आत्ताच बातमी कळते की त्या तिथे एसआयटी पुढे जाणार नाहीत आणि कारण इतकं क्षुल्लक आणि इतकं विक्षिप्त दिलं गेलं की मी एक महिला आहे आणि मला प्रवास करायला त्रास होईल, हे काही कारण नक्कीच नाहीये। कारण याच रुपाली चाकणकरांना आपण तिथे अनेकदा जाताना बघितलेत, त्यांची भाषणाचे व्हिडिओज बघितलेत, त्यांचे पदराने पाय पुसतानाचे व्हिडिओ बघितलेत, केक खातानाचे व्हिडिओ बघितलेत, तर असंख्य वेळा समारंभांना ते तिथे जात होत्या आणि आता अचानकपणे त्या म्हणतात मी महिला आहे आणि प्रवास करू शकत नाही, तर हे कोणालाही बुद्धीला न पटण्यासारखी गोष्ट आहे। आता याच्यात कायद्याने काय करता येईल, तर एसआयटीला पहिलं समन पाठवून जर त्या आल्या नाहीत दुसरं समन पाठवावं लागेल, त्यानंतर कोर्टाकडनं त्यांना तसे डायरेक्टिव्ह घ्यायला लागतील। पहिलं बेलेबल वॉरंट घेऊन जर त्या आल्या नाहीत तर नॉन बेलेबल वॉरंट घेऊन त्यांना
त्यांना अटक करता येते. अशा सगळे जे प्रावधान आहेत कायद्यात, आता बघू त्यांना कधी बुद्धी येते आणि कधी त्यांना प्रकाश पडून ते SIT पुढे जात आहेत. पण जर खरोखर त्यांना काही लपवायचं नसतं तर त्या नक्कीच गेल्या असत्या. आज ह्या कारणामुळे त्या जात नाहीयेत, याच्यावरनं बरंच काही आपल्याला कळून जातंय.